गणेश तू इथे? मी तुलाच भेटायला आलो होतो. वाटलंच मला. मी नसताना माझ्याविषयी बोलत होतास ना? हो, काय बोलत होतास? तुम्ही सांगा. असं कसं? तू सांग. काय करू? मी सांगू? मी सांगतो. लवकर, कारण राज्यसभेत सगळे आपली वाट बघत असतील. म्हाळसा, गणेश असं म्हणत आहे की त्याला तुला सहाय्य करायचे आहे. कशा संदर्भात? तुला गतजन्माचे स्मरण व्हावे म्हणून. एवढा कसला विचार करते आहेस? यांनी मला आश्वस्त केले आहे की समुद्र मंथनाच्या कथेत श्री महालक्ष्मी देवी आणि श्री विष्णू यांचे मला दर्शन घडेल आणि सत्य कळण्यासाठी ते पुष्कळ आहे. जर ते घडलं नाही तर तू मला सहाय्य कर. असे काय पाहताय? राज्यसभेत जायला विलंब होतो आहे. देवी, अजून श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी आलेले दिसत नाही. बाणाई, तुला काहीतरी सांगायचे आहे असं स्पष्ट कळतंय. जे काही सांगायचंय ते निसंकोचपणे सांग. होय देवा, काल रातच्याला माझ्या वाड्यावर श्रीलक्ष्मी देवींच्या बहीण आल्या होत्या. लक्ष्मी, होय देवी. ती तुझ्याकडे कशासाठी आली होती? हे नाही ठाव देवी, पर तुमच्या परीसच दिसत होत्या बघा. असणारच. ती माझी ज्येष्ठ बहीण आहे. परंतु अधर्माच्या बाजूने असलेली. नक्कीच एखादे रत्न बाहेर येत असावे. कदाचित अमृतही असेल. ऐरावत, देवेंद्र, स्वर्गाची शोभा वाढवणारा आपला ऐरावत पुन्हा या सृष्टीत आला. या ऐरावताच्या येण्यानं मलाही अतीव आनंद झालाय. ऐरावत म्हणजे समृद्धीचे प्रतीक. ऐरावत म्हणजे सामर्थ्याचे प्रतीक. म्हणजे हा बलशाली हत्ती पुन्हा एकदा स्वर्गलोकी जाऊन स्वर्गाची शोभा वाढवणार तर. थांबा. काय झालं बळी? आजवर ऐरावत देवांच्याकडे होता. दैत्यांच्याशी झालेल्या युद्धामध्ये त्याचा पराक्रम मी पाहिला आहे. मग आता हा ऐरावत आमच्याकडे हवा अशी आमची इच्छा आहे. बळी, हा ऐरावत देवांचाच आहे. ते माझे वाहन आहे. ही साऱ्या स्वर्गाची शोभा आहे आणि हे साऱ्या सृष्टीला ठाऊक आहे. असं असताना दैत्यांनी हे बोलायचं धाडस केलं कसं? आम्ही देखील हे समुद्र मंथन करत आहोत. त्यातून जे रत्न बाहेर येतील त्यावर आमचा देखील अधिकार आहे. बळी, ऐरावत आमच्याकडेच राहील.
मला ते मान्य नाही. स्वामी, पुन्हा एकदा देव आणि दैत्य यांच्यात वाद सुरू झाले. दैत्यराज, आपले मागणे अयोग्य आहे. ते देवांचे आहे, ते देवांच्या कडेच राहील. हा निर्णय तुम्ही का घेता? हा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? देवेंद्र, आता काय करा? बळी, जर असं असेल तर ऐरावत कुणाकडे राहील याचा निर्णय त्रिमूर्ती घेतील. हो, बघूच काय निर्णय घेतात ते. ब्रह्मदेव, आता तुम्हीच सांगा की ह्या ऐरावतावर कोणाचा अधिकार असेल? बळी, देवेंद्र, ऐरावत हा समुद्र मंथनातून बाहेर आलेला आहे. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे इंद्र श्रीहीन झाले. अर्थात सत्ता, संपत्ती, सामर्थ्य नाहीसे झाले. ऐरावत हा सामर्थ्याचे देखील प्रतीक आहे. पण आता तो कोणाकडे जाणार हा वाद व्यर्थ आहे. ऐरावत देवांकडेच राहील. नारायण नारायण. ऐरावत, देवेंद्रांचे वाहन असलेला हा ऐरावत म्हणजे शुभ्र वर्ण, चतुरदंत आणि अलौकिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. स्वर्गाच्या दाराशी जाताना देवेंद्रांचे वाहन असलेल्या या ऐरावताचे दर्शन घडते. अत्यंत बलशाली असा हा हत्ती आहे. देवेंद्रांनी याच ऐरावतावर स्वार होऊन अनेक युद्धांमध्ये देवांना विजय मिळवून दिलेला आहे. म्हणजे म्या जेव्हा तथा असल तेव्हा मला बी ऐरावताचं दर्शन झालं असलच की. अभ्रमातंग, ऐरावण, श्वेत हत्ती, अभ्रभूवल्लभ, मल्लनाग, गजाग्रणी तथा नागमल्ल अशा अनेक नावांनी ऐरावताचा ठिकठिकाणी उल्लेख केला गेला आहे. अत्यंत बलशाली असा हा हत्ती सर्व देवांना अत्यंत प्रिय आहे. समुद्र मंथनातून बाहेर आलेला हा हत्ती देवेंद्रांना दिल्यामुळे इंद्र हत्ती किंवा इंद्रकुंजर या नावाने त्याला ओळखले जाते. दुर्वास ऋषींनी इंद्रदेवाला दिलेल्या शापामुळे ऐरावत समुद्रामध्ये गेला. ऐरावत म्हणजे समृद्धीचे प्रतीक, सामर्थ्याचे प्रतीक. त्यामुळे ऐरावत पुन्हा प्राप्त झाल्यामुळे देवांचा आत्मविश्वास वाढला. पण अजूनही श्री महालक्ष्मी देवी समुद्रातून बाहेर आल्याच नाही. होय देवी, इतकं करूनही श्री महालक्ष्मी देवी अजून समुद्रातून बाहेर आल्या नव्हत्या. म्हणजेच समुद्र मंथन करणं हे क्रमप्राप्त होतं हे सर्वांना कळून चुकलं होतं. ब्रह्मदेव, आपण हा ऐरावत देवांच्याकडे दिलात. हा आमच्यावर अन्याय नाही का? कोणाला कोणते रत्न मिळावे हे त्रिमूर्तींना ठाऊक आहे. रत्नांचे वाटप करणं सोपं नाही हे लक्षात असू देत. देवेंद्र, तुम्हालाही तुमच्या दायित्वाचे भान ठेवणे आवश्यक आहे. काहीतरी झालं आहे हे निश्चित. तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. हो, पण तुम्ही आधी आला आहात तेव्हा तुम्ही आधी बोला. बरं, मी बानूकडे जाते आहे.